नमस्कार. पहा मी इथे नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बनवले. तर कॅल्शियम कमी असतो त्या मुलांसाठी तर अतिशय, आणि मुलं आपली नाचणीची भाकरी वगैरे खायला म्हणत नाही, दुधामध्ये दिली तर अति उत्तम असते नाचणीची भाकरी. तर इथे मी लाडू केलेले आहेत. नाचणीचं पीठ मस्तपैकी तुपावरती भाजून घेतलेलं, तूप घालायचा आणि नाचणीचं पीठ त्याच्यावरती चांगलं खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. नाहीतर कच्चा ठेवला तर त्याचा कच्चा असा वास मारतो, तर तसं नाही करायचं. इथे भाजून घ्यायचं. थोडंसं सुकं खोबरं आहे ना, किसून आपण जेव्हा भाजतो ना पीठ, त्याच्यामध्ये घालायचं आणि ते आपल्याला जे हवेत काजू बदामची पावडर ती घालायची. मस्तपैकी आपण विलायची पावडर विलायची पावडर घालायची आणि ते आपण हे नंतर जे साखर हवं आहे, गूळ हवा, त्याच्यावरती आपण इथे लाडू बनायचे. किती मस्त दिसतात आणि मुलं ॲक्च्युली खात नाहीत, म्हणून तर मी असं बनवलं. कारण नाचणीची भाकरी खायला ते कन्व्हेंट करतात, त्याच्यापेक्षा हे असं दिलं तर खातात. तर तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग इथे माझ्याकडं खूप असा पीठ असतो नाचणीचा, कारण गावावरनं आई देते पीठ. मग त्या पिठाचे असे लाडू वगैरे करून ठेवायचे आणि मग मुलं खातात. चला तर टाटा, बाय बाय. बाय बाय. बाय बाय.